आणि उपचारामध्ये हा सामना सर्वांचा ध्यास असून यामध्ये आज आपण हिमोफिलिया बद्दल बोलत आहोत. हिमोफिलिया म्हणजे आजार हा घाबरण्यासारखं नाहीये. त्यात जर सामना व्यवस्थित केला, त्याचं जर व्यवस्थित नियोजन केलं तर नक्कीच आपण त्यातनं बाहेर निघू शकतो. काही रुग्णांचं मत असं असतं की मला जर आज आजार झालेला आहे, आता मी इथनं बरं होत नाहीये. पालकांचं पण काही मत असतं की आता माझा मुलगा डिसेबल झालेला आहे, एकाच ठिकाणी त्याला ठेवतात. असं न करता असे जे ऋषिकेश सारखे जे विद्यार्थी आहे किंवा यंग जनरेशनला जे ते आता 25 वर्षापासून सामना करत आहे, यांच्याकडे जर आपण बोध घेतला तर नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना पण, आपल्या मुलांना पण, आपल्या रुग्णांना पण आपण या आजारातनं बाहेर काढू शकतो. कोणताही आजार हा बरा होत नाही असं नाहीये. शासनाच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप क्रांती झालेली आहे आणि वेगवेगळे त्याच्यावर उपचार होत आहे. जसं आता पूर्वी काही दिवसापूर्वी फॅक्टर मिळत नव्हतं. आज शासनाने पूर्ण फॅक्टर अवेलेबल करून दिलं. ऋषिकेश, मला एवढं सांग की आज फॅक्टर घेतल्यानंतर तू काय करत असतो आणि काय करायला पाहिजे आणि हिमोफिलियाच्या रुग्णाच्या नातेवाईकांना काय संदेश देणार? आजच्या कंडिशन मध्ये असं आहे की फॅक्टर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, जे की एक नेसेसरी प्रायमरी नीड आहे हिमोफिलिक्ससाठी. पण फॅक्टरच पुरेसे नाहीये. फॅक्टर असं आहे की ज्याचा इफेक्ट फक्त 24 आवर्स पर्यंत असतो, त्याच्यानंतर तो कमी होत जातो. सो जर इफ कोणाचा टार्गेट जॉईंट जर असेल आणि त्यांनी फॅक्टर घेतलाय तर त्याच्यानंतर त्यांनी रेस्ट घेऊन मग त्यांनी फिजिओथेरपी स्टार्ट करायला. एक नॉर्मल आहे की राईस नावाची एक ट्रीटमेंट आपण जनरली यूज करतो हिमोफिलिक्ससाठी. एक आहे फर्स्ट की रेस्ट, जे पेशंटचा आपण रेस्ट करायला लावतो. आईस, त्याला शेक द्यायचा आईस पॅकचा. सी, त्याला कंप्रेशन द्यायचं आणि एलिव्हेट करायचं. या गोष्टीला आपण जर या चारही गोष्टी जर आपण सोबत घेतल्या आणि विथ फॅक्टर जर केलं तर तो जॉईंट रिकवर होऊ शकतो. कोणत्याच हिमोफिलियाला काहीच इश्यू येऊ शकत नाही. तो एकदम नॉर्मल हेल्थी लाईफ लाईक ए नॉर्मल ह्युमन बिंग सारखं तो जगू शकतो. अशा काही गोष्टी त्यांनी लक्ष द्यावं. फक्त फॅक्टरवर अवलंबून राहणं पॉसिबल. ऋषिकेशने जे आपल्याला